नमस्कार मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि अर्ज तुमचा मंजूर झाला असेल तर सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन। फॉर्म भरताना आपल्याला आपलं बँक खातं आधारशी लिंक आहे का हे विचारण्यात आलं होतं। बऱ्याचशा लाभार्थ्यांनी तिथे होय म्हणून टिक केलेली होती। ऑफलाईन असो या ऑनलाईन दोन्ही फॉर्ममध्ये विचारलं होतं। आता 17 ऑगस्ट रोजी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना निधी मिळणार आहे। त्यामुळे तुमचं बँक खातं आधारशी लिंक झालं आहे की नाही हे चेक करून नक्की घ्या। जर तुमचं बँक खातं आधारशी लिंक नसेल झालं तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते देखील तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम आपण आपल्या आधारशी कोणतं बँक खातं हे लिंक झाले आहे हे पाहून घेऊया। माय आधारच्या वेबसाईटवरती यावं लागेल। हे वेबसाईटची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून देखील तुम्ही इथे येऊ शकतात। तर सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन एक पेज ओपन झालेलं आहे। सर्वात प्रथम वरती इंटर आधार नंबरवरती आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली इंटर कॅप्चावरती हा जो कॅप्चा दिसत आहे तो इथे लिहायचा आहे। तर मी आधार नंबर आणि कॅप्चा टाकून घेतो। आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे, जो आपला आधारची लिंक आहे त्याच्यावरती OTP येणार आहे। OTP व्यवस्थित टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता की आपल्यासमोर काय अशा प्रकारचं नवीन एक पेज ओपन झालेलं आहे। इथे कुठेही तुम्ही क्लिक करायचं नाही। सर्वात प्रथम तुम्ही खाली यायचं आहे। खाली इथं ऑप्शन दाखवत आहे आपल्याला की बँक सेटिंग स्टेटस, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रथम इथं व्हेरीफाईड टिक दिसत आहे, याच्यामुळे आपल्याला समजतं की आपलं आधारची आपलं बँक खातं जॉईन झालेलं आहे। आता कोणतं बँक खातं आपल्या आधारशी लिंक झालेलं आहे ते जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला खाली पाहायला मिळतं की आपल्या इथं वर आधार नंबरचे शेवटचे 4 अंक दाखवत आहे, बँकेचे नाव खाली दाखवत आहे आणि बँक सेटिंग स्टेटस ॲक्टिव्ह दाखवत आहे। म्हणजे इथं जर इनॲक्टिव्ह असेल तर तुमच्या आधारशी बँक लिंक झालेली नाही आहे। तर आता समजून घ्या की ज्यांचं आधार लिंक झालेलं नाही आहे त्यांनी काय करावं, तर ज्या बँकेचे खातं त्यांनी फॉर्म भरताना लिहिलं होतं ते बँकेमध्ये जायचं आहे। आपला आधारची झेरॉक्स लिहायची आहे, त्याच्यावरती आपला अकाउंट नंबर, मोबाईल नंबर आणि आपली सही करून बँकेमध्ये जमा करायचा आहे। अशा प्रकारे 48 घंट्यामध्ये आपलं बँकेशी आधार लिंक होऊन जातं आहे। अशा प्रकारे तुम्ही लवकरात लवकर हे आधारशी लिंक करून घेणं गरजेचं आहे। या योजनेअंतर्गत पैसे हा लाभार्थ्यांना DBT अंतर्गत दिले जाणार आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण हे आधार सेटिंग स्टेटस लवकरात लवकर ॲक्टिव्ह करून घेणं गरजेचं झालं आहे। तर ही छोटीशी पण महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ आणि महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे।